नमस्ते स्टुडंट. आपण प्रिव्हियस लेक्चरला पाहिलं प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड फ्रॉम अल्कोहोल. आता या लेक्चरला आपण आपली नेक्स्ट मेथड चालू करतोय, ती म्हणजे प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड फ्रॉम हायड्रोकार्बन्स. आता हायड्रोकार्बन हे प्रामुख्याने दोन प्रकारचे असतात. त्यातला पहिला असेल सॅच्युरेटेड आणि दुसरा असेल अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे काय, आपण 11 मध्ये पाहिलेलं आहे किंवा अगदी 10th मध्ये सुद्धा आपण पाहिलेलं आहे. सॅच्युरेटेड मीन्स ते हायड्रोकार्बन हॅव्हिंग ओनली कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, म्हणजे ज्या हायड्रोकार्बन मध्ये फक्त कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतील अशा हायड्रोकार्बनला आपण म्हणतो सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. त्यानंतर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन मीन्स ज्या कार्बनमध्ये ज्या हायड्रोकार्बनमध्ये कार्बन कार्बन डबल किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल अशा आपण हायड्रोकार्बनला म्हणतो अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. आता पहा, यामध्ये जे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आहेत यापासून जर आपण अल्किल हॅलाइड बनवला तर आपल्याला जो प्रोडक्ट मिळेल त्या प्रोडक्टमध्ये आपल्याला मिक्सचर मिळेल, मोनो अँड पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आणि परत ते मिक्सचर जे मिळेल आपल्याला ते परत सेपरेट करावं लागेल आणि ते सेपरेट करणं फार डिफिकल्ट आहे. त्यामुळे आपण सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन पासून अल्किल हॅलाइड बनवण्याच्या ज्या मेथड्स आहेत त्या स्टडी करत नाही किंवा यूज करत नाही. त्यानंतर असेल अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. आता ज्या अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स असतील यामध्ये सुद्धा परत दोन प्रकार पडतात. त्यातला पहिला असेल सिमेट्रिकल आणि दुसरा असेल अनसिमेट्रिकल. त्यामधला सिमेट्रिकल मीन्स, समजा आपण एक्झाम्पल घेऊयात, CH3 CH डबल बॉन्ड CH3. या ठिकाणी CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH. आपल्या समोर दोन एक्झाम्पल आहेत पहा. त्यातला पहिला असेल सिमेट्रिकल, दुसरा असेल अनसिमेट्रिकल अल्किनचं. आता जो सिमेट्रिकल अल्किन असेल, समोर एक्झाम्पल मध्ये पाहून तुम्हाला समजलं असेल, सिमेट्रिकल मीन्स कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या दोन्ही साईडला जर सेम ग्रुप असतील आपण त्याला म्हणतो सिमेट्रिकल अल्किन. आणि जर कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या दोन्ही साईडला वेगवेगळे ग्रुप असतील, या ठिकाणी एक CH2 असेल दुसरा CH, तर अशा अल्किनला किंवा अशा अनसिमेट्रिकल हायड्रोकार्बनला आपण म्हणतो अशा अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनला आपण म्हणतो अनसिमेट्रिकल हायड्रोकार्बन किंवा अनसिमेट्रिकल अल्किन. हे दोन एक्झाम्पल पहा. आता आपल्याला दोन्ही सुद्धा मेथड पाहिजे, प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड फ्रॉम सिमेट्रिकल अल्किन अँड प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड फ्रॉम अनसिमेट्रिकल अल्किन. आपण आपला पहिला टाईपचा अल्किन घेऊयात, तो असेल सिमेट्रिकल. सिमेट्रिकल अल्किन किंवा सिमेट्रिकल अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. एक्झाम्पल आपण घेऊयात CH3 CH डबल बॉन्ड CH. आपल्याला जो अल्किन असेल अनसिमेट्रिकल अल्किन, समजा आपण ज्याचं नाव लिहिलं तर 4 कार्बन असतील म्हणजेच ब्यूट, दुसऱ्या कार्बन नंतर डबल बॉन्ड म्हणजे ब्यूट 2 ENA. याची आपल्याला रिॲक्शन करायची विथ हायड्रोजन हॅलाइड HX. च्या ऐवजी आपण I घेऊ शकतो, Br घेऊ शकतो, कोणताही हॅलोजन घेऊ शकतो. आपण इन जनरल X घेतलेलं आहे किंवा आपण X च्या ऐवजी स्पेसिफिक एक्झाम्पल घेतलं तरी चालेल. समजा आपण या ठिकाणी Br घेऊयात, समजा आपण Br घेतलं. आता लक्षात ठेवा पहा, ज्या वेळेस डबल बॉन्ड असेल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल किंवा अनसॅच्युरेशन असेल तर अशा कंडिशन मध्ये ऍडिशन रिॲक्शनच होते. एखाद्या एक्झाम्पल असेल थोडी वेगळी रिॲक्शन, परंतु
अगदी 99% जर अनसिमेट्रिकल अल्किन जर डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असेल तर त्या ठिकाणी ऍडिशन रिॲक्शनच होते. आणि ऍडिशन रिॲक्शन कुठे होते? ज्या दोन कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड असेल त्या ठिकाणीच काय होते? ऍडिशन रिॲक्शन होते. समजा आता या ठिकाणी आपला जो दुसरा रिएजंट असेल HBr, यामध्ये आयन्स कसे तयार होतील? H आणि Br मधला बॉन्ड ब्रेक होईल, Br मायनस आणि H प्लस आयन तयार होतील. आपला जो रिएजंट आहे तो सुद्धा कसला असेल? अनसिमेट्रिकल. त्यामध्ये सुद्धा दोन वेगवेगळे आयन्स आहेत, एक Br मायनस असेल, दुसरा H प्लस असेल. आता हा जो रिएजंट असेल यामध्ये जे दोन आयन आहेत Br मायनस आणि H प्लस, यांची ऍडिशन कुठे होईल? जो आपला मेन रिएक्टंट असेल त्यावरती. मी सांगितल्याप्रमाणे ऍडिशन कुठे होते? ज्या दोन कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड असेल त्या ठिकाणी. आता पहा, दोन पॉसिबिलिटी आहेत. एक तर H या कार्बनला येईल, आपण समजा नंबरिंग देऊयात म्हणजे आपल्याला समजेल. 1, 2, 3 आणि 4. दोन पॉसिबिलिटी कोणत्या आहेत? H दुसऱ्या कार्बनला येऊ शकतो किंवा H तिसऱ्या कार्बनला येऊ शकतो. Br सुद्धा दुसऱ्या किंवा तिसऱ्या कार्बनला येऊ शकतो. परंतु या ठिकाणी जर सिमेट्रिकल अल्किन असेल तर H किंवा Br दोन्हीपैकी कोणत्याही कार्बनला आला, समजा H तिसऱ्याला आला, Br दुसऱ्याला, किंवा Br तिसऱ्याला आणि H दुसऱ्या कार्बनला, तरी सुद्धा आपला जो प्रोडक्ट मिळणार आहे तो सेम असेल. त्यामुळं H आणि Br कोणत्याही कार्बनला आला, प्रोडक्ट सेम मिळतोय. त्यामुळे एकच पॉसिबिलिटी असेल किंवा एकच प्रकारचं आपल्याला काय मिळेल? प्रोडक्ट मिळेल. त्यामुळे या ठिकाणी कोणताही रूल अप्लाय करण्याची आपल्याला गरज नाहीये. आपला प्रोडक्ट काय मिळेल पहा, CH3CH2. आपण असं कन्सिडर करूया, H कुठे येईल? 3 नंबरच्या कार्बनला. त्यावेळेस ऍडिशन रिॲक्शन असते, त्यावेळेस डबल बॉन्डचं कन्व्हर्जन काय होईल? सिंगल बॉन्ड मध्ये. त्यानंतर CH, त्यावरती एक काय येतोय? Br, आणि पुढे CH3. ही असेल आपली प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड फ्रॉम सिमेट्रिकल अल्किन किंवा सिमेट्रिकल अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. जो आपला प्रोडक्ट मिळाला त्याचं नाव काय असेल? 2 ब्रोमो आणि 4 काय असतील? कार्बन. त्यामुळं 2 ब्रोमो ब्युटेन. एकदम सिंपल रिॲक्शन आहे बा, सिमेट्रिकल पासून अल्काइल हॅलाइड बनवण्याची. आता यानंतर आपण नेक्स्ट पाहणार आहे बा, अनसिमेट्रिकल अल्किन पासून आपल्याला काय बनवायचंय? अल्किल हॅलाइड. सुरुवातीला ही रिॲक्शन पाहून घ्या. ठीक आहे, आता आपण जो नेक्स्ट पॉइंट असेल फ्रॉम अनसिमेट्रिकल अल्किन तो पाहूयात. अनसिमेट्रिकल अल्किन मध्ये जी रिॲक्शन होते ती होते अकॉर्डिंग टू द मार्कोनिकॉव रूल. आपण 11 मध्ये इन डीप पाहिलेलं आहे किंवा इन डिटेल्स पाहिलेलं आहे, परंतु या ठिकाणी पॉइंट आलेला आहे, त्यामुळे आपण एक रिव्हिजन म्हणून पाहूयात. समजा आपण आता एक्झाम्पल घेतलं अनसिमेट्रिकल अल्किनचं. CH3CH डबल बॉन्ड CH2. यामध्ये आपल्याला ऍडिशन करायची HX म्हणजे हायड्रोजन हॅलाइड्स. अगेन आपण पहा, नंबरिंग देऊयात 1, 2 and 3 म्हणजे आपल्याला समजेल. तर आपलं ऍडिशन कशाची करायची? HX ची. मी सांगितल्याप्रमाणे ऍडिशन कुठे होते? ज्या दोन कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड असेल त्या ठिकाणी. या ठिकाणी आपला जो रिएजंट आहे तो सुद्धा कसा आहे? अनसिमेट्रिकल. म्हणजेच इथं असेल X मायनस आणि H प्लस. ज्यावेळेस HX मधला बॉन्ड ब्रेक होईल त्यावेळेस X मायनस आणि H प्लस तयार होतो. आता पहा, या ठिकाणी दोन पॉसिबिलिटी आहेत. म्हणजे जर H 2 नंबरच्या कार्बनला आला आणि X 1 नंबरच्या कार्बनला आला तर वेगळा प्रोडक्ट तयार होईल. आणि जर H 1 नंबरच्या कार्बनला, X 2 नंबरच्या कार्बनला आला तर वेगळा प्रोडक्ट तयार होईल. आपण पाहूयात पहा. समजा फर्स्ट जी पॉसिबिलिटी असेल, H हा 2 नंबरच्या कार्बनला येईल, काय होईल? CH2 डबल बॉन्डचं कन्वर्जन सिंगल बॉन्ड मध्ये अँड CH2X. आपण X च्या ऐवजी कोणताही हॅलोजन घेऊ शकतो. आता नेक्स्ट पॉसिबिलिटी काय असेल? प्लस
H हा पहिल्या कार्बनला येईल आणि X हा दुसऱ्या कार्बनला. CH3 CH Br and CH3. जो आपला पहिला या ठिकाणी काय असेल X, किंवा आपण X च्या ऐवजी एक्झाम्पल सेम घेऊ शकतो. जर आपल्याला वाटलं आपण हॅलोजन स्पेसिफिक घ्यायचा आहे Br, मग या ठिकाणी सुद्धा काय येईल Br, या ठिकाणी सुद्धा काय येईल Br. आता जो पहिला प्रोडक्ट मिळालाय त्याचं नाव काय असेल, पहिल्या कार्बनला Br अटॅच आहे म्हणजेच 1 ब्रोमो 3 म्हणजेच काय असेल प्रोपेन. या ठिकाणी काय येईल 2 ब्रोमो प्रोपेन. 2 नंबरच्या कार्बनला Br अटॅच आहे. म्हणजे आपल्याला 2 वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट मिळाले. आता दोन्हीपैकी एक मेजर असेल किंवा एकच जास्त क्वांटिटीमध्ये तयार होईल, एक मेजर एक मायनर. कोणता मायनर असेल कोणता मेजर असेल कशाने ओळखायचं, अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ रूल. मार्कोनिकॉफ रूल काय सांगतो, फेन अनसिमेट्रिकल अल्किन. आपलं अल्किन कसं आहे अनसिमेट्रिकल, रेजिन सुद्धा कसं आहे अनसिमेट्रिकल. रूल लक्षात ठेवणं सुद्धा अगदी सोपं आहे बघा. रिॲक्शन कशी होते हे लक्षात ठेवलं की तुमच्या रूल सुद्धा लक्षात राहील. फेन unsymmetrical alkene react with unsymmetrical reagent, then negative part of the reagent attached to or bonded to that carbon atom or that doubly bonded carbon atom which contain less number of hydrogen. म्हणजेच जर अनसिमेट्रिकल अल्किन आणि अनसिमेट्रिकल रिएजंट यांची रिएक्शन झाली तर अनसिमेट्रिकल रिएजंट मधला जो निगेटिव्ह पार्ट असेल तो अशा डबली बॉन्डेड कार्बन वरती येईल की ज्या कार्बन वरती काय असतील कमी हायड्रोजन. म्हणजे त्या डबली बॉन्डेड कार्बन कोणते आहेत, फर्स्ट आणि सेकंड. या दोन्हीपैकी ज्या कार्बन वरती काय असेल कमी हायड्रोजन, या ठिकाणी किती आहेत 2 हायड्रोजन, या ठिकाणी किती आहेत 1 हायड्रोजन. म्हणजे ज्या ठिकाणी काय असेल कमी हायड्रोजन असतील अशा कार्बनला म्हणजेच दुसऱ्या कार्बनला काय येईल Br. म्हणजे आपला दुसरा प्रोडक्ट काय असणार आहे मेजर प्रोडक्ट आणि पहिला प्रोडक्ट काय असेल मायनर प्रोडक्ट. परंतु आपण रिएक्शन कन्सिडर करताना फक्त जो मेजर प्रोडक्ट आहे हाच कन्सिडर करतो, मायनर प्रोडक्ट कन्सिडर करत नाही. त्यामुळे इथून पुढे ज्यावेळेस रिएक्शन लिहिताल, ज्यावेळेस अनसिमेट्रिकल अल्किनची रिएक्शन असेल आणि अनसिमेट्रिकल रिएजंट असेल त्यावेळेस फक्त जो मेजर प्रोडक्ट असेल तोच लिहायचा. किंवा एमसीक्यू मध्ये जरी क्वेश्चन आला तरी जो मेजर प्रोडक्ट असेल तोच लिहायचा. आणि तुम्हाला लक्षात ठेवा ज्या वेळेस तुम्हाला ऍडिशन रिएक्शन असेल त्यावेळेस मार्कोनिकॉफ रूल लक्षात असलाच पाहिजे, किंवा मार्कोनिकॉफ रूल नुसारच रिएक्शन होते अनसिमेट्रिकल किंवा ऍडिशन रिएक्शन असेल ती. म्हणजेच ऍडिशन रिएक्शन म्हणलं की मार्कोनिकॉफ रूल हे डोक्यात लगेच आलंच पाहिजे. इलिमिनेशन रिएक्शन असेल तर सेटजप रूल, ऍडिशन रिएक्शन असेल तर मार्कोनिकॉफ रूल. सेटजप रूल काय असेल तर आपण ज्यावेळेस इलिमिनेशन रिएक्शन येईल त्यावेळेस पाहूयात. या ठिकाणी आपण पाहिले मार्कोनिकॉफ रूल आपण 11वी मध्ये इन डिटेल्स पाहिलं होतं, परंतु या ठिकाणी पॉईंट आल्यामुळे आपण शॉर्ट मध्ये त्याची डिव्हिजन पाहिलेली आहे. रिएक्शन व्यवस्थित पाहून घ्या. आपल्याला यामध्येच अजून एक पॉईंट पाहिजे नेक्स्ट असेल अँटी मार्कोनिकॉफ रूल. अँटी मार्कोनिकॉफ रूल म्हणजेच एकदम मार्कोनिकॉफ रूलचा अपोजिट रिएक्शन असेल. अपोजिट म्हणजे उलटी रिएक्शन लिहायची नाही. तर रिएक्शन काय असेल आपण पाहूया. आपण सेम एक्झाम्पल घेऊयात. CH3 CH डबल बॉन्ड CH2 प्लस HBr. फक्त ही रिएक्शन होताना आपण यूज करणार आहे पर ऑक्साइड. सेम रिएक्शन असेल फक्त आपण काय यूज केलंय कॅटलिस्ट एज अ पर ऑक्साइड. जर पर ऑक्साइड यूज केलं तर रिएक्शन काय होते एकदम अपोजिट म्हणजेच काय पहा, जो निगेटिव्ह चार्ज असेल किंवा निगेटिव्ह ग्रुप असेल फ्रॉम द अनसिमेट्रिकल रिएजन मधला तो निगेटिव्ह ग्रुप कुठे येईल दॅट डबली बॉन्डेड कार्बन ॲटम विच हॅव्हिंग मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. म्हणजे अशा डबली बॉन्डेड कार्बनला येईल ज्यावरती काय असतील जास्त हायड्रोजन ॲटम. म्हणजेच पहा एक्झाम्पल काय होईल CH3 कुठे येईल 2 नंबरच्या कार्बनला. म्हणजेच काय होईल CH2 डबल बॉन्डचं कन्व्हर्जन
सिंगल बॉन्ड मध्ये आणि CH2Br दोन्ही मध्ये काय फरक आहे पहा, फक्त निगेटिव्ह पार्ट कुठे येईल, अशा कार्बनला ज्या कार्बनवरती काय असेल जास्त हायड्रोजन ऍटम असतील, डबल बॉन्डेड मधल्या अशा कार्बनला ज्यावरती जास्त काय असतील हायड्रोजन ऍटम असतील. म्हणजेच आपला अँटी मार्कोनिका रूल काय झाला, फेन अनसिमेट्रिकल अल्किन रिएक्ट विथ अनसिमेट्रिकल reagent in presence of peroxide, then negative part of the reagent bonded to that doubly bonded carbon atom which contains more number of hydrogen atom. म्हणजेच जर अनसिमेट्रिकल अल्किनची रिएक्शन केली आपण अनसिमेट्रिकल रिएजंट बरोबर, तर अनसिमेट्रिकल रिएजंट मधला जो निगेटिव्ह पार्ट असेल किंवा निगेटिव्ह ग्रुप असेल तो अशा डबल बॉन्डेड कार्बनवरती येईल ज्या कार्बनवरती काय असेल जास्त हायड्रोजन असतील. म्हणजे आपला मेजर प्रोडक्ट काय असेल पहा, 1 ब्रोमो प्रोपेन किंवा आपला प्रोडक्ट काय असेल 1 ब्रोमो प्रोपेन. दोन्ही मला फरक फक्त समजून घ्या, एकदम सिंपल आहे.